सध्या आपण कोल्हापूरमध्ये आरसीसीचे शिवराज मोटेगावकर सरांच्या आरसीसीच्या क्लासेसच्या बाहेर आहोत। 28 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आयुष्य ज्या पेपरमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे त्या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राच्या लातूरमध्ये लागले आणि लातूरमध्ये ज्या मोटेगावकर सरांचं आरसीसीचं नाव मोठं आहे त्यांच्याशी अगदी मिळते जुळते झाले आणि सीबीआयने काल त्यांना पुण्यामध्ये बोलवून त्यांची चौकशी केली। जवळपास 11 तास ही चौकशी चालू होती। त्यांच्या व्हॉट्सअपला हा लीक झालेला जो नीटचा पेपर आहे तो सुद्धा आढळून आलेला आहे। त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा नीटचे पेपर जेव्हा झाले त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ म्हणजे ते त्यांच्या विद्यार्थ्यांची काही बाईट्स घेत होते आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरती त्यांनी टाकलं होतं की आम्ही आरसीसी मध्ये जे शिकवतो तेच प्रश्न पेपरमध्ये आले होते का, नीटमध्ये तेच प्रश्न विचारण्यात आले होते का। अगदी जशाच तसे प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे जिथे जिथे क्लासेस आहेत त्या सगळ्या क्लासेसची ही अवस्था आहे की प्रत्येक ठिकाणी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण कोल्हापूरच्या क्लासेसमध्ये सुद्धा याची चौकशी केलेली आहे की या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडून ही माहिती आलेली आहे की वॅकेशनची सुट्टी इथल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे। नेमके वॅकेशन्स आता काही एक्झाम्स तोंडावरती असताना वॅकेशनची सुट्टी कशा पद्धतीने आणि का दिली गेली हा एक मोठा प्रश्न आहे की आरसीसीचे हे मोटेगावकर सर या प्रकरणामध्ये अडकले किंवा त्यांचं एक पितळ उघडं पडलं म्हणून या सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे सीबीआयचा संशय आता अधिकच बळकावलेला आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय पण स्पेशल रूम परवडत नाही, मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। सध्या आपण कोल्हापूरमध्ये आरसीसीचे शिवराज मोटेगावकर सरांच्या आरसीसीच्या क्लासेसच्या बाहेर आहोत। खूप मोठी संस्था ही कोल्हापूरमध्ये आहे। आता आपण याच्यासाठी इथे आहोत। तुम्हाला कदाचित माहिती असेल की नीट पेपर फुटीचं जे प्रकरण होतं जे संपूर्ण देशामध्ये गाजलेलं आहे, जवळपास 28 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आयुष्य ज्या पेपरमुळे उद्ध्वस्त झालेलं आहे त्या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्राच्या लातूरमध्ये लागले आणि लातूरमध्ये ज्या मोटेगावकर सरांचं आरसीसीचं नाव मोठं आहे त्यांच्याशी अगदी मिळते जुळते झाले आणि सीबीआयने काल त्यांना पुण्यामध्ये बोलवून त्यांची चौकशी केली। जवळपास 11 तास ही चौकशी चालू होती आणि त्यानंतर सीबीआयचं जे पथक होतं ते पुण्यावरून दिल्लीसाठी रवाना झालं आणि त्यामध्ये मिळालेल्या काही गुप्त माहितीच्या आधारे मोटेगावकर सर जे शिवराज मोटेगावकर सर आहेत आरसीसीचे त्यांच्या व्हॉट्सअपला हा लीक झालेला जो नीटचा पेपर आहे तो सुद्धा आढळून आलेला आहे। त्यामुळे सीबीआयचा संशय आता अधिकच बळकावलेला आहे नेमके आणि त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा नीटचे पेपर जेव्हा झाले त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ म्हणजे ते त्यांच्या विद्यार्थ्यांची काही बाईट्स घेत होते आणि आपल्या युट्यूब चॅनेलवरती त्यांनी टाकलं होतं की आम्ही आरसीसी मध्ये जे शिकवतो तेच प्रश्न पेपरमध्ये आले होते का, नीटमध्ये तेच प्रश्न विचारण्यात आले होते का। अगदी जशाच तसे प्रश्न या सगळ्यामुळे आता संशय अधिकच बळकावला जातोय। आपण कोल्हापूरमध्ये त्यांच्या ज्या क्लासेसच्या बाहेर आहोत त्याची परिस्थिती सांगते। सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे जिथे जिथे क्लासेस आहेत त्या सगळ्या क्लासेसची ही अवस्था आहे की प्रत्येक ठिकाणी सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। सध्या आपण कोल्हापूरच्या क्लासेसमध्ये सुद्धा याची चौकशी केलेली आहे की या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडून ही माहिती आलेली आहे की वॅकेशनची सुट्टी इथल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे। नेमके वॅकेशन्स आता काही एक्झाम्स तोंडावरती असताना वॅकेशनची सुट्टी कशा पद्धतीने आणि का दिली गेली हा एक मोठा प्रश्न आहे की आरसीसीचे हे मोटेगावकर सर या प्रकरणामध्ये अडकले किंवा त्यांचं एक पितळ उघडं पडलं म्हणून या सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत हा एक मोठा प्रश्न आहे। मात्र आता सीबीआय या प्रकरणाची पुढची चौकशी कशा पद्धतीने करतं, यातून काय निष्पन्न होतं आणि या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे या मोटेगावकर सरांपुरतेच मर्यादित आहेत की याच्या पाठीमागे कुठला मोठा हात आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन बरेकर सोबत मी सह्याद्री देसाई, केके न्यूज, कोल्हापूर।